नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 ते 7 या दरम्यान नगरपंचायत कार्यालय समोर भव्य हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी श्री रमेश वागसर इतिहासकार शिवचरित्र व्याख्यान प्रवक्ता म्हणून त्यांनी समाजाला प्रबोधन केलं. ॲडव्होकेट श्री विनीत महाजन विभाग सहसंयोजक पश्चिम हिंदू परिषद या सर्व मान्यवरांनी आपापल्या पद्धतीने समाजाला समाज प्रबोधनाचं काम केलं. हिंदू संमेलनाचा अर्थ एकच होता की हिंदू जागृत झाला पाहिजे. हिंदूंचे जे काही धर्मांतर या संदर्भात तसेच शिवाजी महाराजांचं हिंदुत्व या विषयावर श्री रमेश वागसरांनी इतिहासकार जे आहेत शिवचरित्र ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचं त्यांनी जे काही व्याख्यान केलं ते समाजाला एक दिशा दाखवण्यासारखं होतं. यावेळी उपस्थित पेठ नगरपंचायतमधील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहून या भव्य हिंदू संमेलनाचं जे काही प्रवक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून समाजाला एक हिंदुत्वविषयी जागृत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित सर्व नगरपंचायतचे हिंदू समाजाचे सर्व मान्यवर व तसेच सर्व नगरपंचायतमध्ये आणि आसपास खेड्यातील जनतेने या कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या उत्सुकतेने या कार्यक्रमाचा आनंद घेतला. धन्यवाद. सोपान पवार, पेठ. तर आम्हाला गाढव म्हटलं चालेल परंतु हिंदू म्हणू नका असा आत्मविस्मृत हिंदू समाज त्या हिंदू समाजाला त्याच्या गौरवाची जाणीव करून देत संघटित स्वरूपामध्ये उभं करणं हे संघाने स्वीकारलेलं काम आणि ह्या सगळ्या कामाच्या मध्ये आलेलं राम जन्मभूमी आंदोलन. या राम जन्मभूमी आंदोलनाने जर काय केलं असेल तर जसं मोरोपंत पिंगळ्यांनी सांगितलं की जोपर्यंत हिंदू समाज हिंदू म्हणून संघटित होत नाही, स्वाभिमानाने हिंदू आहोत याची त्याला जाण होत नाही, तोपर्यंत मंदिर निर्माण होणार नाही. आणि ह्या राम जन्मभूमी आंदोलनात एक गोष्ट तर नक्की झाली की जो हिंदू समाज गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असं म्हणत होता, आज तो हिंदू समाज जगापुढे गर्व से को हम हिंदू है इतक्या स्वाभिमानाने ताटमानेने जगापुढे उभा आहे. हे राम जन्मभूमी आंदोलनाची देण. हे राम जन्मभूमी आंदोलनाने नेमकं काय केलं माझा अनुभव सांगतो, पण नंतर आम्हाला एकदम लक्षात आलं. ती माऊली हे सांगण्याचा प्रयत्न करते की बाबा मला तुझी भाषा माहित नाही, तू कोणत्या प्रांतात ना आलाय ते मला माहित नाही, तू काय सांगतोय ते मला कळत नाही, पण एक गोष्ट नक्की कळते, जसं तू रामाच्या कामासाठी आलाय तसं मी पण रामाच्या कामासाठी आली आहे. त्यामुळे तुझं आणि माझं नातं काय आहे तर जय श्रीराम जय श्रीराम. असं संपूर्ण हिंदू समाजाला संघटित संघाने या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पंचपरिवर्तनाचा विषय लक्षात घेतला की जे पंचपरिवर्तन कोणी नेत्यांनी करायचं नाहीये, शासनाने करायचं नाहीये, तर ते पंचपरिवर्तनाची सुरुवात आपल्या स्वतःपासून स्वतःच्या घरापासून करण्याची आवश्यकता आहे. कारण की ती समस्या आपल्या सर्वांसाठी म्हणून आहे. आणि म्हणून त्या पंचपरिवर्तनामध्ये पहिला विषय कुटुंब प्रबोधन असा आहे. आम्ही ज्या हिंदू संस्कृतीचे पाईक आहोत, अनेक आक्रमणं अनेक संघर्ष झाल्यानंतरही आम्ही आमचं हिंदू पण टिकवू शकलो, कारण की आमची कुटुंब व्यवस्था ही घट्ट होती. कुटुंब व्यवस्था घट्ट असल्यामुळे संस्कार आमचे बळकट राहिले आणि ते संस्कार बळकट राहिले म्हणून आमच्यावर हिंदूपणाचा संस्कार होऊ शकला. परंतु आज दुर्दैवाने आमची कुटुंब
ही विस्कळीत होत चालली आहे, कुटुंब व्यवस्था नष्ट होत चालली आहे. मग ते मोबाईलच्या माध्यमातून असेल, ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून असेल, आमच्यावर जो विभक्तपणाचा संस्कार मनामध्ये रुजतोय त्याच्यामुळे असेल. मित्रांनो, मी कुटुंब म्हणतो त्यावेळेस मी म्हणत नाही पूर्वीचं खटलं पूर्ण, निदान आई वडील 2 मुलं काय असतील, आजी आजोबा यांनी तरी एकत्र राहावं अशी आवश्यकता निर्माण झालेली आहे. यावेळेच्या महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये एका आमदार साहेबांनी विधानसभेत प्रश्न विचारला की कायदा करता येईल का. तर त्यांनी विचारलं कायदा कशाच्या संदर्भामध्ये. त्यांनी सांगितलं की घरामध्ये जेवायला बसल्यानंतर आई वडील मुलगा आणि मुलगी हे एकत्र जेवायला बसतात, प्रत्येकाचा मोबाईल चालू असतो, प्रत्येकजण प्रत्येकाचा मोबाईल बघत जेवण करत असतो, घरात एकमेकांशी न बोलत कोणी नाही. तर हे थांबवता येईल का, याच्यासाठी कायदा करता येईल का. ही गोष्ट तर काही कोणी आक्रमण केलं म्हणून झालेली नाही, आपल्या सवयी बिघडल्यामुळे आमच्यामध्ये ही समस्या निर्माण झाली. आज कुटुंब व्यवस्था खूप अडचणीत आपली. मी काही आकडे सांगतो म्हणजे लक्षात येईल. साधारणपणे 3 किंवा 4 घरांच्या मागे, 3 किंवा 4 हिंदू घरांच्या मागे एक घटस्फोटाचं प्रकरण आहे. 3 किंवा 4. आज आपल्या घरामध्ये आमच्यातला संवाद राहिला नाही म्हणून लव जिहादच्या घटना घडतात. आज वर्षाला 1.5 ते 2 लाख हिंदू मुली लव जिहादच्या बळी ठरतात. आम्हाला कळतच नाही की आमची मुलगी काय करते, कारण की घरातला संवाद राहिला नाही. आम्हाला आमच्या मैत्रिणीबरोबर फिरायचंय, आम्हाला आमच्या मित्राबरोबर फिरायचंय, मुलीला मुलीच्या मैत्रिणींबरोबर फिरायचंय, मुलांना मुलाच्या याच्याबरोबर फिरायचंय, पण आम्हाला परिवार म्हणून एकत्र फिरायचं नाही. म्हणून ह्या आमच्या बिघडलेल्या सवयी आम्हाला सुधारता येईल का. आठवड्यातनं एकदा तरी आम्ही एकत्र बसून सर्व कुटुंब जेवायला बसले, फार मोठा विषय नाहीये. महिन्यातनं कधीतरी देवदर्शनाला पूर्ण कुटुंब बरोबर गेलंय. जसं आपण घरामध्ये कार पार्किंग करतो तसं मोबाईल पार्किंग करता येईल का, की 2 तास घरामध्ये मोबाईल नाही वापरणार कोणी, आपण घरातला संवाद ठेवू. संध्याकाळची शुभम करोती पुन्हा सुरू करता येईल का. हे छोटे छोटे आम्ही आमच्या बदलवलेल्या ज्या सवयी आहेत त्या सवयी पुन्हा आपल्याला निर्माण करायच्या. कारण की धर्माचं रक्षण सुरुवात, धर्मरक्षणाची सुरुवात ही धर्म पालनापासून होते. आणि म्हणून या कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून मी ह्या निमित्ताने आपल्या सर्वांना हे आवाहन करतो. ह्या संदर्भातला मोठा विषय कुटुंब प्रबोधनाच्या संदर्भातला एकदा सर्व महिलांना पुरुषांना त्यासाठी एकत्र करा. छोटे छोटे विषय, फार मोठे विषय नाहीये. कुटुंब प्रबोधन करायचं म्हणजे फार मोठं व्याख्यान द्यायची आवश्यकता नाहीये. आपल्या सवयींमध्ये जो बदल करायचा आहे त्याचं जागरण करण्याची आवश्यकता आहे. कारण की आपली कुटुंब व्यवस्था ही त्याग प्रधान आहे, ड्युटी ओरिएंटेड आहे. त्याला देता येईल का ह्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे. दुसरा विषय सामाजिक समरसतेचा आहे. हे आम्हाला आमच्या जातीचं महत्व असलं पाहिजे, आम्हाला आमच्या जातीचा स्वाभिमानी असला पाहिजे, परंतु माझी जात ही हिंदू समाजाचा घटक आहे याचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. एक आकडा सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपल्याला पंजाब माहिती आहे, पंजाबमध्ये सर्व शीख हे माहिती आहे. सर्वांनी हिंदू नाही आम्ही ते आहोत अशा पद्धतीचा जर विचार केला, त्याचा परिणाम असा झाला, मागच्या सेन्सेसमध्ये 12% पूर्ण पंजाब राज्यातल्या 12% शीख बांधवांचं धर्मांतरण झालं. आम्ही आमच्या जातीचा स्वाभिमान ठेवत आम्ही हिंदू पण जागे ठेवलं तरच आम्ही हिंदू म्हणून भविष्यात राहू शकू, नाहीतर भविष्यात आमचं कधी धर्मांतरण होईल आम्हाला कळणार नाही. त्यामुळे माझ्या कोणत्या बोलण्यामुळे, माझ्या कृतीमुळे हिंदू समाजामध्ये फूट निर्माण होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची.
नेहमी भान ठेवायचं की मी हिंदू समाजाचा घटक आहे. त्यामुळे माझ्याकडनं कोणताही भेद हिंदू समाजामध्ये निर्माण होणार नाही. ती जी काठी आहे त्या काठ्यांना जोडणारा जर धागा कोणता असेल तर आपलं हिंदू पण हा तो धागा आहे. तो धागा जोपर्यंत त्या काठींना एकत्र गुंडाळलेला आहे तोपर्यंत ती काठी तुटणार नाही. ज्या क्षणी तो धागा निघाला, ज्या क्षणी आपल्याला आम्ही हिंदू आहोत याचा विसर झाला, त्या क्षणी आपली काठी तुटली आहे याचं आपण सर्वांनी लक्षात ठेवण्याची आवश्यकता. त्यामुळे सामाजिक समरसतेचं भान, हिंदूपणाचं भान आपण सर्वांनी ठेवण्याची आवश्यकता. आपल्याला आपलं घर आमचं परमवैभव साध्य करणार नाही आणि म्हणून हे साध्य करण्यासाठी म्हणून काय लागतं तर सत्वबोधाची आवश्यकता असते. मी कोण आहे हे जोपर्यंत जाण निर्माण होत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. हा जो स्वबोध आहे, स्वची जाणीव आहे, मी कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आमची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे हा स्वबोध ज्यातनं व्यक्त होतो तो आपली भाषा असेल, आपली भूषा असेल, आपलं खानपान असेल, आपलं भ्रमण असेल. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपारी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. आज ती सर्वात महाग झाली आहे. प्लास्टिकचा ग्लास असेल, प्लास्टिकची पत्रावळ असेल, अशा चा वापर आम्ही भरमसाठ मोठ्या प्रमाणात करतो आणि मग लग्न झाले, सप्ते झाले की आपण बघतो की ढिगच ढीग प्लास्टिकचा जमा झालेला आहे. तर माझ्या घरापासून मी प्लास्टिकचा वापर करणार नाही. पत्रावळ जर वापरायची ठरली तर ती प्लास्टिकची नसेल, ग्लास असेल तर तो प्लास्टिकचा नसेल. असा इको फ्रेंडली आजच्या भाषेमध्ये असं माझं दैनंदिन व्यवहार राहील का, आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. सहज होणार नाही कारण की ते सहज उपलब्ध आहे. आज पळसाची जर पत्रावळ आणायची असेल तर 4 ठिकाणी फिरावं लागतं, प्लास्टिकची उपलब्ध आहे. पण मी प्रयत्न करेल त्याच्यासाठी. असा एक सवयीतला बदल आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि शेवटचा विषय नागरी कर्तव्यांचा. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. त्या संविधानाच्या आधारावर समाजामध्ये समता, बंधुता हा भाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, त्या अधिकारांची जाणीव आपल्या सर्वांना झाली. त्या अधिकारांच्या जाणीवेच्या आधारावर आपण संघर्ष करत ते अधिकार प्राप्त झाले पाहिजे. याच्यासाठी संघर्ष देखील करतो, ते केलाही पाहिजे कारण की तो आपल्याला दिलेला अधिकार आहे. परंतु त्याच संविधानामध्ये नागरी कर्तव्य पण दिलेली आहेत. जसं नागरिकांना अधिकार दिलेले आहेत तशी नागरिकांची कर्तव्य देखील दिलेली आहेत. आपण सोयीस्करपणाने अधिकार लक्षात ठेवले पण कर्तव्यांपासून विसरलो. आता नागरी कर्तव्य पार करायची म्हणजे काय करायची तर कायद्याने राहायचं असं एका भाषेत सांगता येईल. कायद्याने राहायचं म्हणजे काय राहायचं तर छोट्या छोट्या गोष्टींचा विषय येतो. आज आपल्याला रांगेत उभं राहायचं म्हणजे लाज वाटते, मी काहीतरी कमी आहे का तर रांगेत उभं राहिलो म्हणून. सिग्नल पाळला, सिग्नल तोडणं म्हणजे पुरुषार्थ आहे. काहीतरी सिग्नल तोडला मी असा पुरुषार्थ वाटतं. आणि तोच माणूस संध्याकाळी व्हॉट्सअपवर, युट्यूबवर दाखवतो. जपानमध्ये बघा, पहाटे 3ची वेळ आहे, रस्त्यावर एकही गाडी नाही आहे, लाल सिग्नल आहे आणि एकटा मोटरसायकलवाला तो लाल सिग्नल आहे म्हणून थांबलाय. बघा कसं जपान आहे. अरे बाबा, तू आता सिग्नल तोडून आला ना, तुला सांगण्याचा अधिकार आहे का? नागरी कर्तव्यांचं जो पालन करेल त्याला नागरी कर्तव्य अधिकार जे आहेत ते अधिकार मागण्याचा हक्क आहे. आणि जोपर्यंत आम्ही नागरी कर्तव्याच्या संदर्भामध्ये सुजाण होणार नाही, ते पालन करण्याची आमच्यामध्ये भूमिका येणार नाही. आज आम्हाला सरळ मार्गाने काय करायचं तर इच्छाच राहत नाही, वशिला कुठे लावता येईल अशी एक भूमिका आपली झाली. फाईल अशीच फिरत नाही, दबाव ठेवावा लागतो असं काहीतरी आपण म्हणतो. तर हे आपल्याला बदलावं लागणार, मी नाही करणार असं.
त्याची किंमत मी मोजेल. हळूहळू त्याच्या आधारावर ते वर्क कल्चर तिथे उभं राहतं, कार्य संस्कृतीचं तिथे निर्माण होतं की नाही. हे जे 5 विषय आहेत, हे जे पंचपरिवर्तन आहे, ही संघासमोरची समस्या नाही आहे, परंतु भारतासमोरची समस्या आहे, हिंदू समाजाच्या समोरची समस्या आहे. आणि आम्ही आमचं कुटुंब जर राखू शकलो नाही तर फार मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने जे नागरिक तिथे उपस्थित आहे त्या सर्वांना मी विनंती करतो की या शताब्दी वर्षाच्या या संमेलनात प्रत्यक्ष कृतीरूप पंचपरिवर्तनाचे विषय आपल्या आचरणात आणणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्यासाठी सक्रिय होणं मोठी आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या पंचपरिवर्तनाच्या विषयामध्ये लक्ष घालावं अशी या निमित्ताने विनंती करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय श्रीराम. भव्य असं हिंदू संमेलन या ठिकाणी आयोजित केलं, त्याची जी पार्श्वभूमी आहे, संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास असेल, आपण आमच्यासमोर ठेवलात. आणि पंचपरिवर्तन जी आपली संकल्पना आहे त्याद्वारे आजची कुटुंब व्यवस्था असेल किंवा पर्यावरणाविषयीचे अत्यंत उद्बोधक असे विचार आपण या ठिकाणी मांडलेत. जाता जाता आपण जो पर्यावरणासंदर्भातला जो विषय मांडला, उपस्थित आपण सर्वांना ज्ञात असेल, या ठिकाणी काही ग्रामीण खेड्यावरचे पण या ठिकाणी श्रोते आहेत. आज संपूर्ण तालुकाभर जंगलांना आगी लावल्या जात आहेत, संपूर्ण जंगल नष्ट होत आहे. आणि सरांनी अतिशय जी पंचपरिवर्तनाची जी संकल्पना मांडली त्यामधला जो विषय आहे, ग्लोबल वॉर्मिंग असेल, म्हणजे जगासमोरची जी एक समस्या आहे जागतिक तापमान वाढ, ती समस्या आज आपल्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टींची जी चाहूल आहे ती आपण प्रबोधनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडले. आणि खऱ्या अर्थाने संभाव्य जे धोके आहेत, आपल्यासमोर जे उद्भवणारे धोके आहेत, याविषयी सर्वांना आपण या ठिकाणी सजग जागृत केले. आणि सुंदर असं या ठिकाणी आपण प्रास्ताविकेच्या माध्यमातून प्रबोधनपर असं मनोगत व्यक्त केलं. मी आयोजकांच्या वतीने आपणास खूप खूप धन्यवाद देतो. त्यानंतर मी या ठिकाणी आजचे आपले दुसरे मार्गदर्शक प्राध्यापक रमेश वाघसरांचा परिचय आपणा सर्वांना आहेच. ते उत्तम लेखक आहेत, अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, कवी आहेत, कीर्तनकार आहेत आणि त्यासोबतच ते वेगवेगळ्या विषयांवर ते व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन करत असतात. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. उदम देवम कंसशानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. व्यासपीठावर विराजमान सन्माननीय महाजनजी, महाराजजी आणि समोर सगळेच माझे घरचे असलेले सगळे परिचित मित्रमंडळी, बोलू ना. नाही तर अंत नको पाहू अशी नाही ना परिस्थिती. शेखर भाऊंचा जेव्हा फोन आला त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं फक्त 2 वक्ते ठेवा, कारण मानसशास्त्रानुसार माणसाची कॅपॅसिटी फक्त 45 मिनिटं शांत बसून ऐकण्याची असते. बडबड करायला दिवसभर चालेल, ऐकायला जास्ती चालत नाही. आणि मला वाटतं ती 45 मिनिटाची मर्यादा अगोदरच्या व्याख्यानाने ओलांडलेली आहे. आणि इथून पुढे तुम्ही जे ऐकाल ही तुमची तितिक्षा आहे, तप आहे. मी बोलणार नव्हतो, पण परवा अजून त्यांचा मेसेज आला की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व निष्ठा याच्यावर तुम्ही बोला. तर 9:20 झालेत, पुढचे 19.5 मिनिटं मी बोलेल. कारण समोरचे जरी आपले असले, ऐकणारे असले, त्यांचा अंत किती पाहावा
याला पण मर्यादा आहे. धर्म संमेलन आहे, हिंदू धर्म संमेलन. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हा आम्हाला जर कोणी विचारलं धर्म कशाला म्हणतात रे भाऊ, धर्म कशाशी खातात, चपाती बरोबर खातात की भाकरी बरोबर खातात, आपल्याला सांगता येईल नाही सांगता येईल. गर्व शिकव हम हिंदू आहे. हिंदू आहे म्हणजे काय आहे? तू हिंदू आहे म्हणजे काय? तर धर्माची व्याख्या शास्त्रकारांनी केली, येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म. ज्याच्यामुळे तुमचं या जीवनामध्ये कल्याण होतं आणि मेल्यानंतर पारलौकिक जन्मामध्ये सुद्धा तुमचं कल्याण होतं, त्याला धर्म म्हणतात. आणि ज्याच्यामुळे तुमचं कल्याण होतं आणि शेजारच्याचंही कल्याण होतं, त्याला धर्म म्हणतात. माझं तेवढं कल्याण होऊ दे, बाकी अख्ख्या जगाचं वाटोळ होते, तो अधर्म आहे. आणि या व्याख्येमध्ये जर घातलं तर जगामध्ये फक्त जो सनातन वैदिक हिंदू धर्म आहे तेवढा एकच धर्म आहे. बाकी सगळे संप्रदाय, पंथ, जे काय म्हणू आपण त्याला म्हणू शकतो. आणि या धर्माच्या स्थापनेसाठीच भगवंताचा अवतार होत असतो आणि याच धर्माच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांचा अवतार आहे. भगवान गीतेमध्ये जेव्हा सांगतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी येतो. किंबहुना गीतेची सुरुवातच आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयुता युत्सवः. धर्मक्षेत्रावर गीता जन्म झालेली आहे. त्या धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी भगवान श्रीकृष्णाचा जन्म आहे. धर्माच्या स्थापनेसाठी प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे. वाल्मिकी रामायणामध्ये एक असा प्रसंग येतो, राम आणि लक्ष्मण दोघे भाऊ बसलेले असतात. त्यावेळेला प्रभू रामचंद्र त्या लक्ष्मणाला विचारतात की उद्या समजा रावण शरण आला आणि त्याने सीता मातेला परत केलं तर आपण रिटर्न जाऊ, कशाला भांडण करायचंय? त्यावेळेला लक्ष्मणाचे शब्द आहेत, कान खोलके सुन लो. उद्या त्याने सीता जरी आणून दिली ना तरी रावणाला मरावंच लागेल, कारण रावणाने लोकांच्या मनातली धर्मनिष्ठा आणि वेदनिष्ठा संपवलेली आहे. ह्याच्यासाठी प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे, ह्यासाठी भगवान श्रीकृष्णांचं जीवन आहे, ह्यासाठी छत्रपती शिवरायांचं जीवन आहे. मी माझ्या खिशातलं काही सांगत नाही. ही 10 पानाचं नोट्स आहेत, ते पण सांगणार नाही. मी टिपिकल काही गोष्टी तुम्हाला दाखवतो फक्त. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचे. तसं मी जे काही बोलणार आहे छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व, ही सगळी पुरावे आहेत छत्रपतींच्या समकालीन आणि स्वतः छत्रपतींच्या. आमच्या नेवाशाचा एक कवी होता, कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर. हा छत्रपती शिवरायाच्या दरबारातला दरबारी कवी होता. शिवाजी महाराजांच्या अगोदर 6 वर्ष तो वारला. महाराजांच्या समोर बसून त्याने ग्रंथ लिहिला, तो आहे शिवभारत. त्या शिवभारत मध्ये 31 अध्याय पूर्ण आहेत, 32व्या मध्ये 9 श्लोक आहेत. त्यातल्या 18व्या अध्यायामध्ये छत्रपती शिवरायांची जी धर्मनिष्ठा आहे त्याच्यामध्ये इतकं स्पष्ट वर्णन त्याने केलेलं आहे. आता हे कदाचित तुम्हाला शॉकिंग वाटेल, ज्यांना माहीत नसेल त्यांना, किंवा थोडंसं धक्कादायक वाटेल, पण आहे ते आहे. मी कागद कधी भाषण करताना घेत नाही, पण ह्यासाठी ठेवलंय की ज्यांना बघायचं ते पुरावे बघू शकतात. मी ज्यावेळेस लिहितो, कारण मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, इतिहासाचं काम असं आहे, इतिह असं 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 होतं, पुरावा काय? हा पुरावा. पुरावा नसेल खोटं आहे सगळं. बाप दाखवणं तर श्राद्ध कर. 1657ला छत्रपती शिवाजी महाराज तैलवेलाच्या घाटातून कल्याण भिवंडीला गेले आणि कल्याण भिवंडीमध्ये ज्या ज्या मुस्लिम आक्रमकांनी मंदिरं पाडून मशिदी केल्या होत्या त्या सगळ्या मशिदी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडल्या. कुठल्याही पुस्तकात शिकवलेलं नाही. कवींद्राने लिहिलंय, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपि यवनाना महासिद्धी निलय अखिल पातिता. पाडून टाकले. नुसते पाडले ते मुल्ला मौलवी होते ना, कैद करून घेऊन गेले.
हा छत्रपती शिवरायांच्या समोर बसून लिहिलेला ग्रंथ आहे म्हणून तो जास्ती अधिकृत आहे. याला दुजोरा देणारा दुसरा एक वर्ण आहे. फायर नावाचा एक इंग्रज प्रवासी आहे. त्याने इंग्रजांना ती जे त्यांचे नोट्स पाठवतात ना, तिथे लिहून पाठवलं की छत्रपती शिवरायांनी इथे मशिदीमध्ये धान्य भरून ठेवलं. छत्रपतीची जी राजमुद्रा आहे, प्रतीक चंद्रलेखे वरदुष्णुर विश्ववंदिता, संस्कृतात आहे. छत्रपतींच्या काळातल्या सगळ्या लोकांच्या ज्या मुद्रा आहेत त्या फारसी भाषेत आहेत. छत्रपतींची मुद्रा ही संस्कृतात आहे. हे जे काय आहे ना, स्वतःचं सत्व आणि स्वत्व, आताच महाजनजी जे म्हणाले ना स्वबोध, हे त्यासाठी होतं. एक 16 वर्षाचा पोरगा 10-12 आपले सवंगडी घेऊन, सोबत काहीच नाहीये, महादेवाच्या देवळात जाता, हाताची करंगळी कापता आणि आपल्या उष्ण रक्ताची धार त्या महादेवाच्या पिंडीवर धरून सांगता, देवा तुझं राज्य उभं करीन. आणि देवाचा झेंडा तोच माझ्या राज्याचा झेंडा आहे. माझा स्वतःचा झेंडा नाही, माझी स्वतःची पार्टी नाही, माझ्या स्वतःची आघाडी नाही, माझी युती नाही. देवाचं राज्य ते माझं राज्य, देवाचा झेंडा तो माझा झेंडा. आणि त्यावेळेचं वक्तव्य आहे, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हे राज्य हो माझी इच्छा नाही, माझ्या बापाची इच्छा नाही, माझ्या आईची इच्छा नाही, ही देवाची इच्छा आहे. आणि हे राज्य माझं नाही, हे रयतेच राज्य आहे. हे शिवरायांचं हिंदुत्व आहे. छत्रपती शिवरायानंतर छत्रपती संभाजीराजे जेव्हा सिंहासनाधिष्ठित झाले, त्यावेळेला छत्रपती संभाजीराजेंनी बाकरे स्वामींना लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला मिळेल, सर्च करा, संभाजीराजेंनी बाकरे स्वामींना लिहिलेलं पत्र. त्या पत्रामध्ये स्वतःच्या खानदानचा संपूर्ण इतिहास छत्रपती संभाजीराजे सांगतायत. मालोजी राजांना त्यांनी लावलेलं विशेषण जे आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक. माझे आजोबा आहेत ना, ते गो ब्राह्मणांचे प्रतिपालक आहेत. माझे वडील जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याविषयी त्यांनी वापरलेला आहे म्लेंच क्षय दीक्षित. म्लेंछांचा नाश करण्याची दीक्षा ज्यांनी घेतली ना, असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. निर्धारस्त म्लेंच क्षय निदान असा शब्द आहे त्याच पत्रामध्ये छत्रपती शहाजी राजांविषयी हैंदव धर्म जीर्णोद्धारण करण धृतमती असं विशेषण आहे. स्वतःचे पणजोबा, आजोबा, वडील ह्या सगळ्यांचं जीवन हे हिंदू धर्मांच्या जीर्णोद्धारा करताच आहे, हे ठासून सांगितलं स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी. असं नाही की संभाजी महाराजांविषयी माझ्यासारख्या एखाद्या त्रयस्थ लेखकाने काहीतरी लिहिलंय त्यात स्वतःच मत मांडलंय, असं नाही. स्वतः संभाजी महाराजांनी लिहिलंय. आता याच्यामध्ये जवळजवळ 25 पुरावे आहेत, मी तेवढे सांगत नाही. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगला लिहिलेलं पत्र आहे. अफजल खान मारलेला आहे, शाहिस्ते खानाचे बोट तोडून पळून गेलेला आहे, आणि म्हणून आता छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी, स्वराज्याचा नाश करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग आलेले. मिर्झा राजे मोठा योद्धा आहे. औरंगजेब राजा झाला असेल, स्वतःच्या बापाला मारून झाला, स्वतःच्या भावाला मारून झाला, त्याच्या मागची शक्ती या मिर्झा राजेची. छत्रपतींनी त्याला पत्र लिहिलंय की 2 सिंहाची लढाई जिंकून राज्य करण्याचा या लांडग्याचा ढाव आहे. तुम्ही शिव आहात, मी पण शिव आहे. आपण दोघं लढत बसलोत ना, आपण दोघं मरून जाऊ, लांडगा राज्य करेल. तुम्ही एक काम करा, सिंहासनावर तुम्ही बसा, मी तुमची सेवा करीन. मला राज्यावर बसण्याचा मोह नाही, पण देवाचं राज्य उभं राहिलं पाहिजे ही माझी भावना आहे. आणि जर नाही बसणार तर विजेच्या लखलकाटासारखी माझी तलवार गरजेल आणि तुमच्या सगळ्या सैन्याचा नाश करेल. कारण माझा जन्मच तुर्कांशी लढण्यासाठी झालेला आहे, म्लेंछांचा नाश करण्यासाठी झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे, उपलब्ध आहे, बघता येतं, गुगलला पण आहे, इतिहास संशोध मंडळामध्ये पण आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे हिंदवी स्वराज्य आहे. महाराजांनी पूर्वीचे नाव मंत्रिमंडळाचे वेगळे होते. पेशवा, छत्रपती नाव बदललं, पंतप्रधान, सुरनीस मंत्री, पंडितराव, सगळी अष्टप्रधान मंडळाची जी नावं बदलली. आपली सनातन वैदिक जी नाव आहेत, जी शुक्रनती सार ग्रंथामध्ये होती, जी चंद्रगुप्ताच्या मंत्रिमंडळाची नाव होती, जी समुद्रगुप्ताच्या मंत्रिमंडळाची नाव होती, जी भगवान प्रभू रामचंद्राच्या मंत्रिमंडळाची नाव होती, ती मंत्रिमंडळाची नाव पुन्हा 10,000 वर्षानंतर छत्रपतींनी पुन्हा पुनरुज्जीवित केली. ज्या ज्या ठिकाणी सप्तकोटेश्वराचं मंदिर असेल, जिंजीच्या ठिकाणचे मंदिर, ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांनी मंदिरं पाडून मशिदी उभ्या केल्या, त्या त्या मशिदी पुन्हा पाडल्या आणि तिथं पुन्हा मंदिर उभं केले. म्हणून आता जे छत्रपती शिवाजी महाराजांना असं पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला जातो ना, की सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव नाहीये. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्यच होतं. 1, 2 तुम्ही बघितलं असेल, मालोजी राजांपासून पुणे, सुपे, इंदापूर पासून, संगमनेर पासून हा सगळा एरिया नगर पर्यंतचा हा त्यांच्याच ताब्यात आहे. शहाजीराजे निजामशाहीत गेले, प्रदेश आपलाच आहे. आदिलशाहीत गेले, प्रदेश तिथेच आहे. मोगलांकडे गेले, प्रदेश तिथेच आहे. कुठेही गेले, जहागीर आपली आहेच आहे. काय गरज होती स्वराज्य स्थापन करण्याची? कुठल्याही जहागीरदाराकडे नव्हती एवढी प्रॉपर्टी शहाजीराजांची होती. बेंगलोरला स्वतः स्वतंत्र महाल होता. पूर्ण कर्नाटक, केरळ पर्यंत राज्य होतं शहाजीराजांचं. महाराष्ट्रामध्ये अर्धा महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात आहे. नुसतं बसून खाल्लं असतं, आदिलशहाचा शिक्का वागवीत तरी चाललं असतं. ते दुआ तिवारींची छान कविता आहे, नंतर गुगल करून पूर्ण वाचा. राज दरबारामध्ये शहाजीराजे छत्रपती शिवरायांना घेऊन जातात. ते नमस्कार करत नाहीत. स्वधर्माचा राजा नाही मी, नाही नाही म्हणता आई, मज दरबारी नेले आई. मी शिर नमवू शकलो नाही नमवलं असेल. तिथेच नाही, जो जगाचा आलमगीर बादशाह, जगातला सर्वश्रेष्ठ बादशाह, त्या काळातलं सर्वात मोठी मिलिटरी आहे, त्या काळातलं सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे, त्याच्या समोर सुद्धा छत्रपती शिवराय झुकले नाहीत. छत्रपती शंभूराजे झुकले नाहीत. जे व्हायचं असेल ते होईल. आणि काय होईल हे सगळ्यांना माहिती आहे. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. जे जे केलं ना औरंगजेबाने, आपण म्हणतो छत्रपती संभाजी राजांचा त्याने अतिशय क्रूरपणे वध केला. आपल्याला फक्त छत्रपती संभाजी राजांचा माहित आहे. आपल्याला गुरु रामदासांचे काय हाल केले माहित नाहीत. आपल्याला गुरु तेग बहादुरांचे काय हाल केले माहित नाहीत. तर सगळी जर पूर्ण हिस्ट्री काढली ना, तसे डोळ्यात रक्त उतरतं. इतकं वाईट. औरंगजेब ज्या रस्त्याने आला ना, ते तुम्ही बारीक निरीक्षण करा. जी काही सुंदर सुंदर मंदिर आहेत इंडियातली, कुठे आहेत? साऊथ इंडियात आहेत. उत्तरेतली मंदिरं कुठे गेली? ज्या रस्त्याने औरंगजेब आला तिथे आजही एकही मंदिर नाही. आणि भिकारडे इतिहासकार म्हणवणारे स्वतः जे जे इतिहास लिहितात ना, मी त्यांना दाखवतो. मी इतिहासाचा विद्यार्थी, आय एम सेट नेट इन हिस्ट्री, आय एम PhD इन हिस्ट्री. तुझं इतिहासातलं काय शिक्षण आहे? तू इतिहासावर लिहितो ना, कुठल्या पुराव्याने लिहितो? तर काल परवाच ते जे आहेत केकाटणारे लोक, त्यांनी टीव्हीवर सांगितलं आम्ही पुराव्याने लिहित नाही, लॉजिकने लिहितो. कशाला, कुठल्या लॉजिकने लिहितो तू? औरंगजेब विचारायचा सरदारांना, तू या ठिकाणी स्वारीवर गेलतास ना, मुंडक्यांचे मिनार केलेत का? माणसं मारून जो कुतुब मिनार बघतो ना आपण, त्या चित्रामध्ये नोटांवर पण आहे कुठल्या तरी, त्या हाईटचे माणसाचे मुंडक्यांचे मिनार आहेत. नुसते लिहिले नाही, त्याचे चित्र पण आहेत. ते आम्ही कोणी लिहिले नाही, ते त्यांनीच लिहिलंय. त्यांनी त्यांच्याच पुस्तकात लिहिलंय. मी किती पराक्रमी आहे दाखवण्यासाठी. एक एक उदाहरण द्यायला तर रात्र पुरणार नाही. इतका अत्याचार करणारा हा औरंगजेब. त्या कवी भूषणाने असं लिहिलंय की 50 बादशहांना हरवणारा हा औरंगजेब, त्या 50 बादशहांना हरवणाऱ्या औरंगजेबांना हरवणारा एकच बादशाह आहे, हिंदुपती बादशाह छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुपती बादशाह आहेत. ते तुम्हा आम्हाला नंतरच्या लोकांना सांगण्याची गरज नाही. ज्याने छत्रपतींच्या समोर बसून काम केलंय, त्याने छत्रपतीच्या समोर लिहिलेलं आहे.
हा कवी भूषण उत्तरेच होता. खरं तर याचा भाऊ त्या औरंगजेबाच्या दरबारातला कवी आहे. तिघ जण भाऊ, ते तिघही कवी आहेत. ते तर बाकीचं सगळं सांगत नाही. हा भूषण ते दोघांना सोडून आला. तुम्ही पैशासाठी नोकरी कराल मला नाही करायची. त्याने एक कवन लिहिलंय, देव प्रसन्न झाला तर मी देवाकडे काय मागेल, राजाधारी राज के ना व्यापारी जहाज के. देवा आम्हाला राजाचा राज्य करू नकोस, आम्हाला जहाजाचा व्यापारी पण करू नकोस, भिकारी हमे कीजे छत्रपती शिवराज के. ही त्याची मागणी आहे. देवा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दारातला भिकारी कर, पण या राजाच्या ठिकाणी कामाला ठेवू नकोस. तो भूषण इथं आला. आणि त्या भूषणाने जे लिहिलंय ना, ते खरं तर सगळ्यांना एक शेवटचं वाक्य माहित आहे, काशी की कला गई मथुरा मस्जिद भई. तर ते पूर्ण कविता मी सांगत नाही, सांगू का? छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर तुमची आमची सगळ्यांची सुन्नत झाली असती. औरंगजेबाचं वर्णन करतो तो असं म्हणतो, देवल गिरावते फिरावते निशाण आले. देवळं पाडतोय आणि त्या आलीचं निशाण घेऊन फिरतोय त्या औरंगजेब. ऐसे समय राव राणे सब गए लपकी, गौरा गणपति आप औरों को देखा ताप, आपके मुकाम सब मार गए दबकी. गौरी गणपती, अरे आम्ही आमच्यावर संकट आले, तुम्हाला साकडं घालतो, तुम्ही पण त्या औरंगजेबाला घाबरून दबकी मारून बसला, दबून बसला, कुठे तर लपून बसला तुम्ही. पीर पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सीत की सिधाई गई रही बात रबकी. सिद्धांची सिद्धाई गेलेली आहे. जिकडे तिकडे पीर पैगंबर दिसत आहेत. पीर पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सीत की सिद्धाई गई रही बात रबकी. काशियों की कला गई मथुरा मस्जिद भई, अगर शिवाजी न होत तर सुन्नत होत सकती. तर छत्रपती शिवाजी महाराज नसते ना तर सगळ्यांची सुन्नत झाली असते. हा भूषण म्हणतोय आमने सामने. नंतर लिहिलेलं नाही. सभासद बकर ही छत्रपती शिवाजी महाराज हे 1680 ला गेल्यानंतर 1691 ला लिहिले, नंतर 11 वर्षांनी. हा हिंदू छत्रपती झाला, ही काही सामान्य गोष्ट झाली नाही हे त्या सभासदांनी लिहिलंय, पण ते नंतर 11 वर्षांनी हे समोर लिहिलेलं. कसा होता माझा राजा, इंद्रजिनी जंबपर वाडवसु अंबपर, रावण सदंबपर रघुकुल राज. जसा जंबासुराला मारणारा इंद्र आहे, जसा रावणाला मारणारा रघुकुल राजा श्रीराम आहे. पाऊन बारी बाह पर संमुरती नाह पर, जो सहस्र बाह पर राम द्विजराज आहे. त्या सहस्रबाहू अर्जुनाचे 1000 हात छाटणारा जसा द्विजराज परशुराम आहे, तसा माझा शिवाजी राजा आहे. तावा द्रोम दृंड पर चीता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर जैसे मृगराज आहे. वणवा लागला ना, वणवा किती मोठा वृक्ष असला जळून जातो, तसा छत्रपतीच्या पराक्रमाचा वणवा आहे. तेजतम अंश पर कन्नजम कंश पर, त्योमलेंश वंश पर शैर शिवराज. तेव्हा सूर्याचा उदय झाल्यावर अंधार नाहीसा होतो, तसा भगवान श्रीकृष्णाच्या उदयाने कंशाचा नाश झाला, तसा या मुसलमानांच्या वंशावर माझा शैर शिवराज आहे. हे रमेश वाघ सांगत आहे, हे कवी भूषण सांगतो. आमचे समर्थ म्हणतात, ते जाणता राजा कविता सांगतात ना, या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे. धर्माचं रक्षण करणारा कोणीच नाही इथे. आमचा धर्म जो टिकलाय, धर्म जो राहिलाय, धर्म जो जगलाय, नव्हे नव्हे तुम्ही आम्ही हिंदू संमेलन घेतोय, याला कारण छत्रपती शिवाजी महाराज आहे. बर हे मी नाही सांगत, हेही पुन्हा भूषणांचं सांगतो. वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राखेव, राम नाम रसना सुमधोरुमे. वेदांचं रक्षण छत्रपतींनी केलंय, देवांचं रक्षण छत्रपतींनी केलंय. नवे नवे तुमच्या आमच्या मुखात जे रामनाम आहे ना आज, ते राखणारा हा राजा आहे. हिंदुन की चोटी राखी, रोटी राखी सिपाहन की, कंधे में जनवी राखी, माला राखी गरज. हिंदूंची जी चोटी आहे ना, चोटी, ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून चोटी आहे, म्हणून गळ्यातलं जानवा आहे, म्हणून गळ्यातली माळा आहे. नवे नवे म्हणून तुमच्या आमच्या शिपायांना नोकरी आहे. मीडी राखी मुखल मरोडी राखी, बादशाह बैरी पिशी राखे, वरदान राख्यो कर्मे, राजन की हद राखी तेग बल शिवराय, देव राखे देवल स्वधर्म राख्यो धर्मे. देवळातला देव आणि घरातला धर्म माझ्या राजामुळे जिवंत आहे. हे सांगणारा कवी भूषण आहे, समोर सांगणार आहे. तिराईतच ऐकून तिसऱ्या घरी सांगणारा नाही.
आणि सगळ्यात शेवटची ओळ जी आहे ना ती कान खोलून आपण ऐकण्यासारखे, ते गबल शिवराय. हे काय असं काही देवाच्या कृपेने वरदान मिळून तलवारीच्या बळावर केलंय हे. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा छत्रपतींचा वंश सांगताना ज्यावेळेस आपण म्हणतो ना छत्रपतीचं रक्त माझ्या अंगात आहे, त्यावेळेस छत्रपतींची शक्ती सुद्धा माझ्या अंगात असली पाहिजे. आज जाऊन बघा वेगवेगळ्या प्रकारच्या जिम मध्ये एक सर्वे करा, व्यायाम करा. आपल्या लेकरांना 12 वाजेपर्यंत मोबाईल बघायचा आणि नंतर सकाळी 10 वाजता उठायचा. तरुण कसलं असलं पाहिजे हे छत्रपती शिवरायांकडे बघून कळावं. वाचा ते चरित्र, किती सूर्यनमस्कार करायचे छत्रपती शिवराय, किती व्यायाम करायचे, किती तलवारबाजी करायचे लिहिलंय. कृष्णाजी अर्जुन केळुसकरांचं चरित्र सगळ्या चरित्रकारांनी लिहिलंय. ते बल शिवराय बलवान. गीता सांगते आमचे नायमात्मा बल हिने लब्ध. जो बलवान नाही ना त्याला काहीच भेटत नाही. जो शक्तिमान आहे त्याचा समाज ऐकतो. छत्रपती शिवरायांचे जर तलवारीचं बळ नसतं तर स्वराज्य स्थापना झाली नसती, तर धर्म स्थापना झाली नसती. बळाने शक्ती येते आणि शक्तीने धर्म स्थापना होते. म्हणून जे आमचे समर्थ म्हणतात ना की तुमच्यामुळेच हा धर्म आहे, तुम्ही नसता तर धर्म नसता. समर्थांनी असं म्हणलंय, तीर्थक्षेत्रे मोडिली ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला. काय परिस्थिती, एकमेव साधू आहे महाराष्ट्रातला. आसेतू हिमाचल, हिमाचलापासून तर रामसेतू पर्यंत आणि इकडे पूर्वांचल पासून तर गुजरात पर्यंत संपूर्ण उभा आडवा हिंदुस्थान 12 वर्ष ज्यांनी पायाखाली घातलाय. आपल्याला समर्थांचं इतकंच माहिती की 12 वर्ष त्यांनी टाकळीला तपश्चर्या केली आहे खरं आहे, पण त्याच्यानंतर 12 वर्ष ह्या माणसाने अख्खा हिंदुस्थान पायाखाली घातलाय. आणि त्यानंतर हे लिहिलेलं आहे, देव धर्म हो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा. देव धर्म आणि गो ब्राह्मणांचं संरक्षण करण्यासाठी नारायण हृदयस्थ झाला आणि त्याने प्रेरणा दिलेली आहे. हे मी नाही सांगत, हे समर्थ सांगते. तर कितीतरी लोक आहेत त्यांचं असं म्हणणं की छत्रपती शिवरायांच्या कुठल्याच कागदपत्रामध्ये हिंदू शब्दच नाही आहे. मी छाती ठोकपणे सांगतो की छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक पत्रामध्ये हिंदू शब्द आहे. जिसको देखना है वो देख ले, अवेलेबल आहे. प्रत्येक दानपत्रामध्ये जेव्हा छत्रपती पूर्ण पत्र येतं की त्या ठिकाणी खाली एक वाक्य असतं, जो हिंदू म्हणून इश्किल करील त्याला गायीची आण असेल. हिंदूने जर फॉलो नाही केलं तुला गायीची शपथ आहे. आणि जो मुसलमान होऊन इश्किल करेल त्याला सोराची आण असेल. दोन्ही शब्द आहेत. म्हणजे हे जे काय होतं ना, जो आटापिटा जीवाच्या आकांताने ज्या लोकांनी जीव दिला, 300 पोरं घेऊन आमचा बाजीप्रभू देशपांडे त्या पावनखिंडीत उभा राहिला. समोर 5000ची फौज आहे. कशासाठी? हेच यामा करणे काम धर्माचे पालन. धर्माचे पालन करण्यासाठी आमचं काम आहे. समोर 5000ची फौज घेऊन दिलेर खान उभा आहे. आमचा ह्या कन्हेरेचा जवळ आहे, जाऊन बघा कधीतरी. रामजी पांगेरा 800 पोरं घेऊन खाली उतरलो, कापा कापी केली, स्वतः पडला. पण दिलेर खानला दुसऱ्या दिवशी जावं लागलं. स्वतःचा जीव दिला, पतन नाही होत दिलं. आमचा तानाजी आहे, स्वतःच्या पोराचं लग्न 8 दिवस झाले पत्रिका वाटतोय, पत्रिका घेऊन आलाय. महाराज सांगतात तुम्ही लग्न उरकून घ्या, आम्हाला नाही जमणार. त्यावेळेला हा सांगतो आधी लगीन. आणि आज इथे आमच्या शेखर भाऊने एवढी व्यवस्था केली तर आमचे लोक कोणीतरी रील बघत असेल, कोणी गेम खेळत असेल, कोणी हळदी लावायला जात असेल. पण आमचा धर्म, आमचा देव, आमचा देश हा सर्वतोपरी असला पाहिजे. माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी हा संसार तर प्रत्येक जण करतो. प्रत्येक जण घर बांधतो, प्रत्येक जण चिमणी पण घरटं बांधते ना. त्यात विशेष काय? आमचे रमेश भाऊ मगाशी म्हणाले स्वतःचा संसार परत प्रत्येक जण करतो, पण स्वतःचा संसार सांभाळून देव देश धर्मासाठी जो वेळ काढतो तो खराच असतो. आणि अशा प्रकारचं जगणं हे छत्रपती शिवरायांचं जगणं आहे. 18,000 दिवस छत्रपती शिवाजी महाराज जगले. त्या 18,000 दिवसातला असा एकही दिवस नाही की शिवाजी महाराज आराम करत बसले. अफजल खान उभा फाडला, म्हटले नाही आता आराम करू, जरा फटाके वाजू, डीजे वाजू, मिरवणूक काढू.
गुलाल उधळू आलो असं नाही. पुढच्या 15 दिवसात पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक स्वराज्यात होता हे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य हिंदवी स्वराज्यच होतं, हिंदूंचंच होतं, हिंदूंसाठीच होतं, म्हणून परधर्माचा अनादर नाहीये. मी जी व्याख्या सांगितली धर्माची सुरुवातीला येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म, ज्याने माझं कल्याण होतं आणि तुझंही कल्याण होतं तो धर्म आहे. आणि जो धर्म म्हणतो ना माझाच देव श्रेष्ठ, माझंच कल्याण झालं पाहिजे आणि तुझं वाटोळं झालं पाहिजे, तो धर्म नाही, अधर्म आहे. जगामध्ये जो जो धर्म असं म्हणत असेल ना की आम्ही तेवढे चांगले तुम्ही तेवढे वाईट, तो धर्म नाही आहे. जो धर्म म्हणतो ना माझंही चांगलं होऊ दे तुझंही चांगलं होऊ दे, आपली जुन्या काळातली आजी सांगायची बाबा सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि त्याच्या पाठीमागं आपलं होऊ दे, हा हिंदू धर्म आहे. ती शिकलेली नसेल आजी, तिला तत्वज्ञान माहिती आहे त्याला. आता लोकांमध्ये फार चढवलं छत्रपती शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते. अरे सेक्युलर हा शब्द फार नंतर आला. ज्या वेळेला जगात कोणताही धर्म नव्हता त्यावेळेला जगात आमचा धर्म होता. जो जो त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या भावनेप्रमाणे ज्या ज्या देवाची भक्ती करेल ना त्याला त्या त्या देवतेच्या रूपाने मी देत असतो. मी असं म्हणत नाही तू खंडोबाचा भक्त मी तुला देणार नाही, तू बिरोबाचा भक्त मी तुला देणार नाही, तू पीराचा भक्त मी तुला देणार नाही, तू येसूला मानतो मी तुला देणार नाही. कुणालाही भज तू, तुला स्वातंत्र्य आहे. त्या रूपाने तुझी मनोकामना मी पूर्ण करत असतो. हे कधी म्हटलेलं आहे? ज्या वेळेला जगात कुठलाही धर्म नव्हता तेव्हा म्हटलेलं आहे. म्हणून जो खरा सनातनी वैदिक हिंदू आहे ना तो कधी कोणाचा द्वेष करू शकत नाही. कारण प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा जगण्याचा अधिकार आहे. जे म्हणतो ना आपण समता बंधुता व्यक्ती स्वातंत्र्य हे फ्रेंच राज्यक्रांतीने दिलं असं पुस्तकात शिकवतात. अरे त्याच्या अगोदर 10,000 वर्ष आमच्या गीतेमध्ये आहेत, आमच्या रामायणामध्ये आहे, आमच्या महाभारतामध्ये आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण तोच प्रॉब्लेम आहे की आम्हाला माहित नाही, सोबोध नाही, कुटुंब प्रबोधन नाही. जी पंचसूत्री आहे संघाची ती त्या अर्थाने गरजेची आहे. म्हणून आम्हाला मी वेळ खूप झालेला आहे. तुम्ही सगळे खूप अजून उत्सुकतेने ऐकतात, पण तुम्ही ऐकतात म्हणून मी लांबवत नाही. हे सगळ्या नोट्स जेव्हा केव्हा आपल्याला वेळ येईल पुन्हा एकदा शिवजयंतीला बोलू, केव्हा तरी बोलू. कारण विषय असा आहे, आता आम्ही भगवान भाऊला माहित आहे इकडे खेड्यापाड्यावर बसायचं. आम्ही जोपर्यंत मी पेठमध्ये राहत होतो कुठलाही आठवडा मी घरी थांबलो नाही. पूर्ण 8 दिवस मी 8 गावांना हिंडायचो. आणि रात्री जेव्हा सेकोंडी करून बसायचं तेव्हा अख्खं शिवचरित्र अख्खं महाभारत असंच चालायचं. त्याला टाईमचं बंधन नाही, इतकं मधुर आहे ते. मी नाही सांगत ते. मगाशी मी ज्या कवीचा उल्लेख केला कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर त्या शिवभारताच्या पहिल्या लाईन म्हणत चरितम शिवराजस्य भारत शिव भारत. त्या भारतामध्ये जर चरित्र कोणाचं सांगण्यासारखं असेल ना ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. इतकं गोड आहे. सेम वाक्य आहे रामरक्षेमध्ये पहिला श्लोक आहे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. त्या प्रभू रामचंद्राचं चरित्र शतकोटी इतकं विस्तृत आहे, तसं त्या छत्रपतीचं चरित्र आहे चरितम शिवराजस्य भरतस्य भारत. मग त्यात निकोल मनुचेने काय म्हटलंय, भीमसेन सक्सेनाने काय म्हटलंय, अमुक याने काय म्हटलंय, औरंगजेबाने काय म्हटलंय, फलाने. माझ्याकडे पूर्ण 150 पानांचं पूर्ण भाषण आहे ते. PPT आहे, प्रेझेंटेशनवर बोलत असतो मी मोठ्या मोठ्या ठिकाणी. कारण माझा प्रॉब्लेम आहे, मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे मला समोरच्याने काही सांगितलं तर मी पहिले विचारतो पुरावा काय. कारण आजकाल काही येतं त्या व्हॉट्सअपला फेसबुकला काही येतो, अमुक याने असं म्हटलं म्हणजे असं का तसं, पुरावा दाखव. नाही पुरावा उठ इथून. तो खरा स्वबोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे विजन आहे धर्मरक्षणाचं ते पुढे नेण्यासाठी तुम्ही आम्ही कटिबद्ध होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक वाट दाखवून ठेवतो की छत्रपतींच्या नंतर काही एपिसोड असे झाले मराठा इतिहासामध्ये की 22 लोकांना छत्रपती शंभूराजांनी हत्तीच्या पायी दिलं. त्यावेळेला एक समर्थाने पत्र लिहिलं शंभूराजांना. त्यातल्या काही मोजक्या ओळी सांगतोय. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत. आता इथं संभाजी राजांच्या ठिकाणी आपल्याला सांगितलं असं बघा, अखंड सावधान असावे. आज तुम्ही आम्ही वाचतोय कोल्हापूरची घटना वाचतोय, परतवाड्याची घटना वाचतोय, नाशिकची घटना वाचतोय. काय बघतोय आम्ही? लाज वाटली पाहिजे. ज्याच्या खिशात थोडा पैसा झाला ना, मेकअप आर्टिस्ट बाहेर जाऊन आमची पोरगी आम्ही त्याच्या समोर घरात बसवतो, आमच्या बेडरूम मध्ये. तिला मेहंदी काढायला बाहेरच आहे, तिची केश रचना करणं बाहेरचं आहे.
तिचीच नव्हे तर घरातल्या खानदानातल्या सगळ्या वरमायांना साड्या नेसवणारा बाहेरचा आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम ही इज नॉट हिंदू. एम आय राईट? वाय दिस इज हॅपनिंग? घरात आजी नाही, घरात आई नाही, घरात चुलती नाही, घरात आत्या नाही, घरात मावशी नाही, जमत नाही कोणाला, येत नाही आमच्या पोरींना मेहंदी काढता. अखंड सावधान असावे जे समर्थाने लिहिलं आहे शंभूराजांनी, ते आमच्यासाठी असतं. सावधान असणं त्याला म्हणतात. पुढची ओळ आहे, पूर्ण नाही सांगत मी, टिपिकल 2-3 वेळ सांगतो. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. आमचा धर्म जितका आमच्या आईबापांनी आम्हाला दिलाय ना, तो जतन करायचा आणि पुढे वाढवायचा आहे. पण वाढवायचं म्हणजे काय करायचं? जसं त्यांनी सांगितलं की मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. आज माझी पोरं, माझ्या घरात टीव्ही नाही आहे, मला कोणी बावळट जुन्या पिढीतलं म्हणा, घरी येऊन बघा, पण रोज संध्याकाळी 8:30ची कुटुंब प्रार्थना झाली की माझी लेकरं ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, रोज 50 ओव्या. हे मी माझा गौरव म्हणून सांगत नाही, हे प्रत्येक घरात व्हावं म्हणून सांगतो. मी व्याख्यानात तुम्हाला भले सांगायचं असं करा, आणि माझी पोरं करत नसतील तर लोका सांगे ब्रह्मज्ञान शेंबूड आपल्या नाकाला, असं नाही झालं. स्वतःपासून सुरुवात झाली पाहिजे, स्वतःपासून स्वाध्याय झाला पाहिजे. माझी मुलं रोज सकाळ संध्याकाळ त्याने देवाला नमस्कार केला पाहिजे, आईवडिलांना नमस्कार केला पाहिजे. तुम्ही म्हणाले ना विश्वास नाही, संवाद नाही, तो संवाद ह्याच्यामुळे नाही, रिलेशनच नाही. आया कारण त्याची सकाळी शाळा असते का, मरत येतो सकाळी असेल तर पाय पडायला किती वेळ लागतो, ते केलं पाहिजे. मी आग्रहाने माझ्या जिथे कुठे शाळेत असतो, माझी सकाळी सगळ्या मुलांना सांगणार, सकाळी स्नान केल्यानंतर पहिला नमस्कार आईला, आई नसेल आजीला, आजी नसेल कोण घरातलं वडीलधार असेल त्याला केला पाहिजे. आणि रोज सूर्यनमस्कार केले पाहिजे, बळ वाढवलं पाहिजे. तुम्ही जर बळकट नसाल तर कोणीतरी फुसका येऊन तुमची अख्खी गल्ली साफ करून जाईल. तुमचा आमचा प्रॉब्लेम आहे, घरात साप निघाला तर दांडकं सापडत नाही. आपण म्हणतो तेग बल शिवराय, का तेग बल? तलवार जर दिली तर उलटी धराव की सोयीची ही कळणार नाही आपल्याला, कुठे धरू कशी धरू, मरशील तू, असला प्रॉब्लेम. छत्रपतींचा भक्त हा बलवान असला पाहिजे, सामर्थ्यवान असला पाहिजे, अभ्यासू असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची दिनचर्या त्या केळुसकरांच्या पुस्तकात आहे, कोणी सांगत नाही. शिवाजी महाराज पहाटे 4 वाजता बस उठल्यानंतर पहिल्यांदा सगळे आपल्या धर्मग्रंथांचं वाचन करायचे रोज. छत्रपती शिवाजी महाराज की एवढं येतं. शिवाजी महाराज रोज वाचायचे भगवद्गीता, रोज वाचायचे रामायण, रोज वाचायचे महाभारत, रोज वाचायचे भागवत. लिहिलंय त्या लोकांनी, आम्ही का नाही करत ते? ऍटलिस्ट हरिपाठ तरी तेवढं तरी होईल का नाही आमच्याच्याने? धर्म करायचं, गाडीवर मोठ्या दिमाखात देतात, होय हिंदूच. हिंदूच म्हणजे काय करतो रे बाबा तू? गल्ली बोळामध्ये जिथे गरिबीचा फायदा घेऊन, अज्ञानाचा फायदा घेऊन चर्च उभे राहतात. तुला देवाने पोटापुरतं दिलंय, एक सोडून तुझे 4-4 घर आहेत, 4-4 गाड्या आहेत. काढ ना 1 तास देवासाठी, काढ ना 1 तास धर्मासाठी. का मरणार? घेऊन जाणार सगळं. मरेपर्यंत गल्ला सांभाळतो, तसाच गल्ला ठेवून जातो. हा छत्रपतींचा वारसा आहे. जीवित तृणवत मानावे, गवतासारखं जीवन मानलं पाहिजे. तळ हातावर शिर घेऊन हिंडतो तो छत्रपतींचा मावळा. आणि तुम्हा आम्हाला जर छत्रपतींनी केलं ते करायची गरज आहे. दोन्ही हातात 2 समसरी घेऊन कुठल्या तरी खिंडीत उभं राहायचं नाही. तुमच्या आमच्यासाठीची लढाई, ही आजची लढाई अशी आहे की जगामध्ये दुष्प्रचार इतका वाढतोय. तुम्ही बघा, कुठलाही तुमचा सण आला, वाईट प्रचाराचे पोस्ट फिरणार आहेत. कुठल्याही तुमची एखादी चांगली संकल्पना आहे, वाईट प्रचाराचे पोस्ट फिरणार आहेत. त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं ही माझी शिवभक्ती आहे, ही माझी धर्मभक्ती आहे. हे प्रत्येकाने ठरवा आणि करू शकतो आपण. एव्हरीथिंग इज अवेलेबल. हे जो स्मार्टफोन आहे ना, जगातले सगळे ग्रंथ ह्याच्यात अवेलेबल होतात. हे जे काही सगळे पॉइंट्स काढले कुठून काढले? मी गेलो का भारत इतिहास संशोधक मंडळाकडे, त्यांच्या साईटवर उपलब्ध आहे. आर्काइव्हला ते ग्रंथ उपलब्ध आहे, काढा ना, फार वेळ नाही लागत. कुठल्या तरी बाईचे नाचण्याचे व्हिडिओ बघण्यापेक्षा हे बघितलेलं चांगलं आहे, त्याने ज्ञान वाढतं. छत्रपती ज्यावेळेस आपण म्हणतो की हिंदू स्वराज्य स्थापन केलं, पण ते स्थापन केलेलं स्वराज्य तेव्हाच अर्थपूर्ण होईल जेव्हा त्या स्वराज्याचा जो मोटो आहे, स्वराज्याचा मोटो काय? प्रतीकचंद्र लेखे व वर्धिष्णुर विष्णुवंदित शिवशैषा शाहसुनो मुद्रा भद्राई राजते. भद्र म्हणजे कल्याण, राजते म्हणजे शोभते, लोकांच्या कल्याणासाठी शोभणारी मुद्रा आहे.
जेव्हा माझ्या हाताने 4-2 माणसांचं कल्याण होईल ना, तेव्हा मी खरा तरी शिवभक्त आहे, तेव्हा मी खरा हिंदू आहे. अदरवाईज माझं हिंदू असलं काय नसलं काय, जन्माला आला हेला असं काही त्याचं असं आमचं व्हायचं नसेल तर अशा प्रकारे सर्वांना माझी विनंती राहील की ज्या मी ह्या गोष्टी सांगितल्यात की छत्रपतीचं स्वराज्य हे निश्चितपणे हिंदवी स्वराज्य होतं. ते जे कोणी लोक म्हणतात ना शिवाजी महाराजांनी अमुक ठिकाणी मशीद बांधली, एकही मशीद बांधलेली नाही. जो म्हणतो बांधली, मला कागद दे. जो कोणी म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एवढे मुसलमान होते, एवढे अमुक होते, एकही मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः भरती केलेला नाही. त्यावेळेला बेंगलोरवरून वयवर्ष 10 असताना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शहाजीराजांनी काही लोक पाठवले होते, त्यात काही लोक होते. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याकडे हिंदू बावळट जास्त आहेत. आपल्याकडे जुन्या काळात एक असा समज होता की समुद्र पर्यटन बंदी, मग आपले लोक समुद्रावर जात नव्हते, पण ते हे सिद्धी बिद्धी तिकडनं समुद्रात नाही यायचे. मग समुद्रावर लढलं पाहिजे, मग तिथे लढणारी कोण जात आहे, ही जात आहे. मग ती सिद्धी इब्राहिम वगैरे ते लोक त्यासाठी मिळत. शिवाजी महाराजांनी स्वतः सैन्यात मुसलमान नेमले नाहीत, त्यांच्या भावानी नेमले. त्याला लिहिलंय त्यांनी, तुर्क फौजेत ठेवल्याने जय कैसा मिळतो. कारण विश्वास ठेवण्याच्या लायकीची ती लोक नाहीत. ते आज गोड बोलतील, उद्या तुमच्यावर हल्ला करतील. हे मी सांगत नाही, हे रमेश वाघ सांगत नाही, छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या भावाला लिहितात. ते तुर्कास मारितात आणि तुम्ही तुर्कास फौजेत ठेवितात. शब्द आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. आपला भाऊ तुर्कांना मारतो आणि तुम्ही त्यांना फौजेत ठेवता, कसं काय तुम्हाला जय मिळणार. दुसरं उदाहरण छत्रसाल बुंदेलांचं आहे. छत्रसाल बुंदेला जेव्हा छत्रपती शिवरायांना भेटायला येतो औरंगजेबाची नोकरी सोडून, त्यावेळेस त्या बुंदेलेला ते सांगतात की तुर्कांचा आणि हिंदूंचा कधीतरी मेळ झालाय का? कधीच होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण माझंही कल्याण होऊ दे, दुसऱ्याचं कल्याण होऊ दे, ही समजूत भगवद्गीतेची आहे, ही समजूत हिंदूंची आहे. पण फक्त माझंच कल्याण झालं पाहिजे, समोरचा काफीर आहे, ही समजूत त्यांची आहे. आणि जोपर्यंत ती समजूत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेमाने एकत्र राहू शकत नाही. हे छत्रसाल बुंदेलांचं वाक्य आहे. असे खूप सगळे पुरावे आहेत. तर त्यासाठी ही जी शिवभक्तीची जी काय म्हणतो आपण ज्वाला पेटवायची असेल तर शिवचरित्र घराघरात गेलं पाहिजे, ज्ञानेश्वरी घराघरात गेली पाहिजे, भगवद्गीता घराघरात गेली पाहिजे. तुम्ही असं म्हणलं भगवद्गीता वाचायची, ज्ञानेश्वर वाचायची, शिव काय काय करायचं बा, असं नाही. कुठलं तरी एक पाहिजे. एखाद्या घरामध्ये रोज पिठलं सोट असेल तर माणसाला कंटाळ येतो, पिठलंच किती खायचं. पण 4-5 प्रकारच्या भाज्या असतील तर तुला आवडेल ती खा, सगळे चांगलेच आहेत, सगळ्यांनी पोषणच होणार. तर अशा प्रकारचं हे सगळं तत्वज्ञान हे आमच्या धर्माने आम्हाला दिलेली शिदोरी आहे. एक छोटीशी छत्रपती शिवरायांवरची कविता फार अनुषंगाने तिचा उल्लेख करणं गरजेचं म्हणून सांगतो. सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. आपण जे म्हणतो ना 18 पगड जाती वगैरे, खरं तर भारतीय सनातन वैदिक धर्माने 2च जाती मानलेल्या आहेत. म्हणचं नाही सांगत, दो भूत सर्व लोकेस्मिन दैव असुर एवच. जगात 2च प्रकारच्या जाती आहेत, एक तर दैवी गुणाचे लोक आहेत, एक तर राक्षसी गुणाचे लोक आहेत. तिसरी जात नाही. आणि जे काही आता आपण म्हणतो ना सोनार चांभार लोहार, हे जाती नाहीत, हे आमचे व्यवसाय आहे. चातुर्वर्ण्य मया सृष्ट गुण कर्म विभाग, अशा त्याच्या कर्मानुसार पाडलेल्या त्या कॅटेगरी आहेत. ती जात नाही. जाती 2च, एक देवगुणी, एक राक्षस गुणी. म्हणून इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. म्हणून त्या दानवतेचं रक्त काढलं जातं. इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है, पर ये तलवार भवानी है जो दुश्मन से खून से धोई जाती है. विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया. ये सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ धर्मराज का. माझा देश कोण आहे? शालिवाहन चंद्रगुप्त का, पुलकेशी विक्रमादित्य का, पौरुष अशोक पृथ्वीराज का, गुरु अर्जुन राणा प्रताप का, पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था. पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया. सिंधु नर्मदा गंगा माई ब्रह्मपुत्रा यमुना कृष्णाई, तापी सतलज व्यास गोमती, कावेरी महानदी सरस्वती, भीमा गोदा शरयू कोयना, अलकनंदा गंडकी, सप्त सिंधु ये सरिता संगम रायग दुर्ग पर होना था. पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया. तुकाराम और समर्थ आए, धर्मराज के मार्ग दिखाए.
काशी से गागा भट्ट आए, राज्याभिषेक का मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग दखन के गाए, आज हमारे राजा आए, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था, और पुनरभिषिक्त होने वाला हे राष्ट्रपुरुष शिवराय. छत्रपती शिवरायांच्या रूपाने चंद्रगुप्तांपासून तर समर्थापर्यंत तुकारापर्यंत जी विजन आहे, ती दृष्टी आहे, ती पुनरुज्जीवित झाली. आणि ते पुनरुज्जीवन पुढे नेण्याचं काम म्हणजे त्या धर्मसंमेलनाचा हेतू आहे. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्म म्हणजे नॉट लिमिटेड टू महाराष्ट्र, तो सनातन वैदिक हिंदू धर्म आहे. आणि तो वाढवण्यासाठी ही संमेलन आहेत. वाढवायचं म्हणजे कुठेतरी जाऊन त्याचा प्रचार करायचा काही गरज नाही. माझ्या घरात आता प्रत्येकाने विचारावं, इथे मी जर माझी बायको, माझे मेवणे, साडू, आत्या, मावश्या सगळे आले असते तर किती गर्दी झाली असते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुधारणा घरापासून सुरू होते. कीर्तनामध्ये मी एकटा बसतो, बायको म्हणते त्यांना लई भजनाचं येड आहे, तुला काय मरती का तू. सगळ्यांनी बसलं पाहिजे, सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे, तर पुढच्या काळामध्ये निभाव लागणार आहे. नाहीतर ही लोक जी आहेत अपप्रचार करणारी, यांची लॉबी फार प्रचंड आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हनुमानाविषयी वाईट बोलतील, सीतेविषयी बोलतील, रामाविषयी बोलतील, कृष्णाविषयी बोलतील. आपला अभ्यास नसतो. आपल्याला विचारलं की अरे असं असाल, आसन आसन, तर त्याला काही माहीतच नाही. तर अशा प्रकारचं व्हायचं नसेल तर माझा देव, माझा देश आणि माझा धर्म याच्याविषयी चुकीचा एक शब्द कोणी बोलत असेल तर त्याला पुरावा मागा. फार त्याच्यासोबत भांडण करा असं मी म्हणणार नाही, कारण नसतोच पुरावा, फक्त अपप्रचार हे लोक करतात. आणि एकदा तुमच्या मनातला राम कलंकित झाला, कृष्ण कलंकित झाला आणि तुमची थोडीशी मानसिकता वीक असेल, आर्थिकता वीक असेल, तर तुमचं धर्मांतर घडवणं सोपं जातं. केरला स्टोरीची तुम्ही बघितली असेल, त्यांना दोघींनाही भेटलोय मी. असंच करतात, तुमचा जो स्वत्व आहे ते कलंकित करायचं आणि मग तो माणूस हळूहळू त्यांच्या जाळ्यात येतो. मग त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे ते युद्धाचे नावं आहेत, त्यांनी तो उल्लेख केला, लव जिहाद असेल, अमुक जिहाद असेल, तमुक जिहाद असेल. तर आम्हाला तसं काही करायचं नाही. आम्ही बलदंड असतो ना, किती सोसाट्याचा वारा आला, मी हल्लो नाही पाहिजे, माझा स्टँड फर्म पाहिजे. आणि तो स्टँड फर्म असणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपण आपल्या धर्माला जाणून घेतलं असं म्हणता येईल. आणि तरच पुढच्या भविष्यामध्ये जे जगातल्या 48 धर्म आणि संस्कृती लयाला गेल्या, नष्ट झाल्या, त्यांची नावं माहीत नाहीत. सनातन वैदिक हिंदू संस्कृती आजही आहे लाखो वर्षांपासून. रामायणाचा पिरियडिक जर काल काढला ना, मी माझ्या कॅल्क्युलेशनने काढला 8000 वर्ष भरला. अजून कोणी ते निलेशोक वेगळा, चंद्रगुप्तांपासून तर महाराणा प्रताप, राणा संगा, छत्रपती शिवराय, पुण्य गुरुजी असतील, व्याख्याते प्राध्यापक रमेश वाघ सर असतील, आपण उपस्थित राहिलात, आम्हाला सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. कार्यक्रमासाठी जे आयोजक असतील, आपण सर्व श्रोते, पेठ शहरातून असतील, आमच्या ग्रामीण खेडेगावातून आलेले सर्व, शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम घेऊन या कार्यक्रमाची सांगता सगळ्यात महत्वाचं करण्यात आली आणि शेवटी भोजनाचा कार्यक्रम करून सर्व पेठ नगरपंचायतमधील ग्रामस्थ आपापल्या घरी गेले. धन्यवाद. जय वंदे वंदे. या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि
त्यानंतर जेवण स्नेहभोजनासाठी आपण ह्याच ठिकाणी